हे करत असतो आणि अकाल प्रसूतीत हे 3 ग्रह निर्णायक ठरतात. पहिला राहू, जो काळ विस्कळीत करत असतो. राहू म्हणजे असामान्यता आणि चुकीची वेळ. जर राहूचा संबंध चंद्र आणि पंचम भावाशी आला तर गर्भधारणेचा नैसर्गिक कालक्रम बिघडतो. योग्य वेळेपूर्वी प्रसूती घडण्याचे संकेत तयार होतात. मंगळ अचानक घटना घडवणारा ग्रह. मंगळ म्हणजे त्वरित क्रिया आणि शस्त्रक्रिया. मंगळाचा प्रभाव पंचम किंवा अष्टम भावावर असेल तर प्रसूती अचानक घडते. बहुतेक वेळा शस्त्रक्रिया किंवा आकस्मिक प्रसूती होते. शनी, दबाव आणि अपूर्णता. शनी म्हणजे विलंब आणि अपूर्ण विकास. शनी जर नवम किंवा चतुर्थ भावात असेल किंवा संबंधित असेल तर गर्भाची वाढ पूर्ण होत नाही. अपूर्ण काळात प्रसूती घडते. जेव्हा हे 3 ग्रह एकत्र कार्य करतात तेव्हा राहू वेळ बिघडवतो, मंगळ घटना घडवतो आणि शनी वाढ अपूर्ण ठेवतो. तेव्हा अकाली प्रसूतीची शक्यता प्रबळ होते. म्हणून अकाली प्रसूती हा केवळ योग नसून राहू, मंगळ आणि शनी यांच्या संयुक्त क्रियेचा परिणाम आहे. पुढच्या भागात आपण बघू आई आणि बाळाच्या कुंडलीचा नेमका संबंध काय असतो. धन्यवाद. सबस्क्राईब करा ध्रुवा ॲस्ट्रो चॅनलला.